मी कोठ्याचा लाभार्थी आहे 3 वर्षापासून. प्रत्येक अधिकारी हा निव्वळ बनवाबनवीचे उत्तर देतो. नागरे भद्र सरकटे सरपंच. 4 विहिरी जर आमच्या गावाला मिळत असेल आणि आमच्याकडून ते काम होत नसेल तर गावात आमच्या प्रकारे शेतकऱ्यांचा एक प्रकारे रोष आमच्यावर यायला. आणि उद्या आपण अमृत महोत्सव साजरा म्हणून 15 ऑगस्ट या रोजी भारत स्वतंत्र झाला, पण या मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना आणखीन या अधिकाऱ्यांच्या कक्षेतून आणखीन स्वातंत्र्य मिळालं नाही. मंठा तालुक्यातील मोजे पोखरी कैथाळे येथे मगरा रोयो अंतर्गत पादन रस्ता विहिरीच्या कामाचे बिल संबंधित अभियंता श्री गोरे यांच्याकडून त्यांचे सर्वतोपरी पूर्तता करून देखील बिल न काढल्यामुळे ग्रामपंचायत पोखरी कैथाळे येथील सरपंच सह गावकरी आमरण उपोषणास बसले आहेत. मी जितेंद्र श्रीकृष्ण सरकटे वजर सरकटे सरपंच आज पंचायत समिती मंठा येथे आमरण उपोषणाला आम्ही बसलेलो आहे. लाभार्थी शेतकरी गावकरी सरपंच उपसरपंच या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षापासून MREGSमधल्या कामामध्ये सातत्याने या पंचायत समितीतल्या अधिकाऱ्याची शेतकरी सरपंच बरेच इथं मान्यवर लीडर खिटे घालतात आणि त्यांना आरेरावीची भाषा उडवाउडीचे उत्तरं. यामुळे आम्ही या पंचायत समितीमध्ये विहिरीचे मस्टर काढण्यासाठी गोठ्याचे मस्टर काढण्यासाठी गेले 2-2 वर्षाच्या वशा आमच्याजवळ आहेत आवकजावकच्या. आणि लोकशाहीच्या मार्गाने यांना विनंती केली वारंवार. शेतकऱ्याकडून यांनी पैसे घेतले आणि त्यांना काय करता येईल, काय तुमच्याकडून वाकडं होते या भाषात उत्तर दिले. मी सरपंच या नात्यांनी गोरेसाहेबाला विनंती केली की साहेब हे योग्य वाटत नाही. बरेच काळ झाले आपण या लाभार्थ्याला बेजार करून राहिले आणि लोकप्रतिनिधी या नात्याने हे लोक माझ्याकडे आलेले आहेत आणि ते लाभार्थी मी गोरेसाहेब यांचं संगनमत घातलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सरपंच तुम्ही या कामात दखल देऊ नका, हे काम तुमचं नाही, मी आणि लाभार्थी बोलतो असे म्हणून प्रत्येक लाभार्थ्याकडून 3-3 हजार रुपये घेतले आणि त्या लाभार्थ्याच्या वशा माझ्याजवळ आहेत. आजपर्यंत त्यांच्या खात्यात 1 रुपयासुद्धा पडला नाही किंवा गोठ्याची स्थळ पाणी करायलासुद्धा आला नाही. मार्कआउट केलं त्या दिवशी त्यांनी 5-5 हजार रुपये त्या लोकांकडून घेतले आणि सांगितलं की तुम्ही कोणाला जर सांगसान तर तुमचं 1 रुपयासुद्धा बिल काढणार नाही अशी त्या शेतकऱ्याला लाभार्थ्याला धमकी देतो. आणि परत या लोकांना या पंचायत समिती या जाण्यासाठी 40-45 किलोमीटर आमचं मंठा तालुक्यातील शेवटचं गाव असल्यामुळे मोटरसायकल नसती, ST नसती. खाली या बसस्टँडहून पंचायत समितीला यायचं जर ठरलं तर एका माणसाला 50 रुपयाचा रिक्षा इथं करावा लागतो. इथं आल्याच्या नंतर विचारावं लागतं लोकांना, अरे बाबा साहेब आलाय का? 4 चक्रा मारल्या तेव्हा एक साहेब सापडतो. अशी या पंचायत समितीची कंडिक्शन आहे. एका वर्षात 5 BDO बदललेत. आज हे गगन गोने साहेब इथं रुजू होऊन 1 महिना झालेला आहे. यांची DSC आज लोक ओपन झालेली नाही. अशी दैनंदिन दिवस ही दुरावस्था या पंचायत समितीची खालवली आहे. या सगळ्या त्रासाला आम्ही कंटाळून आज आम्ही शेवटचा निर्णय हा लोकशाही मार्गाने उपोषणाला बसायचा घेतलेला आहे. सरकारला विनंती आहे, सर्व नेत्यांना आमची विनंती आहे, या तालुक्यातील गोरगरीब लोक अतिशय तुमच्याकडे चांगले भावनेनं बघून तुमची मतदान करतात, व्यवस्था करतात आणि त्यानंतर जर अशी लोकांची पिळवणूक केली जात असेल, वर्तणूक दिली जात असेल तर हा न्याय नाही, याच्यावर अन्याय केला असं म्हणता येईल. नमस्कार, मी आदित्य मधुकरराव केंदळे, राहणार पोखरी केंदळे. आमच्या इथे सरपंचांना जवळपास 13 ते 14 विहिरी
मंजूर करून शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न केला, पण त्या 13-14 विहिरी शेतकऱ्यांना मंजूर करून देण्यासाठी इथले तांत्रिक सहाय्यक पंकज गोरे यांनी त्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी जवळपास 10,000 रुपये शेतकऱ्यांकडून त्या सरपंचाकडून घेतले व तसे त्या विहिरी मंजूर करून दिल्याच्या नंतर पण त्या विहिरीचे मार्कआउट करून देण्यात त्या आले नाही. ते शेतकऱ्यांना त्या मार्कआउट करून दिले नसल्यामुळं त्या लोकांना विहिरी खोनता नाही आल्या. विहिरी न खोनल्यामुळं शेतकऱ्यांना त्या विहिरीचे पैसे मिळाले नाही. अगोदर तांत्रिक सहाय्यक व बरेचसे दुसरे पण अधिकारी यांनी पैसे घेऊन ते मोकळे झाले, पण शेतकऱ्यांना त्याचा काही लाभ झालेला नाही. म्हणजे उद्या आपण अमृत महोत्सव साजरा म्हणून 15 ऑगस्ट या रोजी भारत स्वतंत्र झाला, पण या मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना आणखीन या अधिकाऱ्यांच्या कक्षेतून आणखीन स्वातंत्र्य मिळालं नाही. मी नारायणपुरा राठोड, राहणार व झर सरकटे, तालुका मंठा, जिल्हा जालना. मी कोठ्याचा लाभार्थी आहे 3 वर्षापासून आणि गोठ्यासाठी या शासनाने आतापर्यंत एकही रुपया दिलेला नाही. मग फक्त पैसे लाभार्थ्याकडून उपटून घ्यायचे आणि असं करू तसं करू. प्रत्येक अधिकारी हा निव्वळ बनवाबनवीचे उत्तर देतो आणि यामध्ये हे टोटल आम्ही इथं लाभार्थी आलेलो आहे. या लाभार्थ्याची फार अत्यंत दयनीय अवस्था होईल यासाठी आम्ही पहिलं निवेदन देत आहोत शासनाला आणि शासनाने ही आमच्या विनंतीला मान देऊन आमचे कामं मार्गी लावावे एवढे बोलून मी थांबतो. नमस्कार, मी वशिष्ठ शिवाजी केंदळे, विहीर लाभार्थी. 3 वर्ष झाले विहीर भेटली आम्हाला. विहीर भेटली तर विहीर आम्हाला खांदायची पण नव्हती, पण शासनाची विहीर आली. विहिरीसाठी लई दिवसापासून प्रयत्न चालू होते, घरची परिस्थिती खराब होती. तर मग विहीर आम्ही खांदायचं ठरविलं. पैसे नव्हते, मग इकून तिकून व्याजानं 7 रुपये टक्क्यानं पैसे काढून आणले. पण मग नंतर असं झालं की विहिरीचे पैसेच खात्यात पडेना शासनाचे. मग शासनाचे पैसे खात्यात पडेना तर मग काय रोजगार सेवकला सांगितलं पैसे का बरं पडेना. तर मग रोजगार सेवक म्हणजे 1500 रुपये द्या, मस्टर भरा, MB भरा, हे भरा ते भरा. मग मांठ्याला आण जाई सोबत आणल्याच्या नंतर तरी पण पैसे पडत नाही. आता 3 वर्ष झाली, आणखीनही पैसे मिळालेले नाहीत. व्याजाचे पैसे भरणं पण मुश्किल झालेलं आहे. त्याच्यानंतर मग आमचे सरपंच, आम्ही गावकरी, सरकटे वजरचे सरपंच, केंदळे पोखरी, आम्ही असं ठरविलं की आता मर्यादेच्या पुढं गेलेला आहे. पंचायत समितीचा कारभार हा एकदम भोंगळ झालेला आहे आणि असे जर पैसे भेटले नाही शेतकऱ्याला, पहिले तर शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत आणि असे पैसे जर भेटले नाही तर शेतकऱ्यावर एकदम फाशी, अशा एकदम शेवटच्या टप्प्याची व्यवस्था येऊ नये म्हणून आम्ही शासनाला जागं करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. याच्यानंतर आता बघू शासन काय करते काय नाही. आता नागरे भद्र सरकटे सरपंच. आजच्या उपोषण प्रसंगी आम्ही तर जे शेतकरी आहेत ज्यांना विहीर देण्याचं आम्ही ठरावानुसार ठरवलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि गावचे सरपंच, उपसरपंच आणि आलेले इथे लाभार्थी जे आहेत विहिरीचे ते सर्वजण आम्ही इथं उपोषणासाठी बसलो आहे. आमचं पंचायत समिती गटविकास अधिकारी असो, तांत्रिक सहाय्यक अधिकारी असो, विस्तार अधिकारी असो, सहाय्यक कनिष्ठ अभियंता असो व त्या संबंधित जे अधिकारी असतील त्यांना आमची सर्व एकच विनंती आहे की गेली 3 वर्ष आम्हाला 21ला आमची ग्रामपंचायत आली, आता 25ला आमच्या ग्रामपंचायतचा समारोप आहे. आमच्या हातात सारे 1.5 वर्ष राहिले आणि आम्हाला 4 वर्षाच्या काळामध्ये आमच्या गावाला 3 का 4 विहिरी, आपल्याला 4 ते 5 विहिरी मंजूर केल्या. 4 विहिरीचं काम सुरू आहे. सुरू म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून त्या विहिरी परिपूर्ण केल्यात. त्यांना त्याचे हप्ते पण मिळाले नाही, त्यांचे मस्टर पण मिळाले नाहीत. खर्च येतोय समजा 5,000, हातात पडतात 2,000, अशा पद्धतीची ती 3 ते 4 विहिरीची ही झाली. म्हणजे वर्षाकाठी आम्हाला 1 विहीर मिळाली. आता आम्ही जवळपास आपल्या पंचायत समितीकडे 25 विहिरीचं प्रस्ताव केलेला आहे. त्याच्यावर आपल्या विविध अधिकाऱ्यांच्या त्या अधिकाऱ्यांच्या सह्या पण घेतलेल्या, म्हणजे स्वाक्षऱ्या पण घेतलेल्या आहेत, मंजुरीसाठी दिलेल्या आहेत. त्यातल्या काही विहिरी त्यांनी समोर आमच्याकडून पुढं करण्याचा प्रयत्न केला, पण अशा बऱ्याचशा आता आमच्या विहिरी बाकी आहेत किंवा आता त्यात 3-4 वर्षाचा कोटा रिक्त आहे. 3 आणि 4 विहिरी मोठी आमची एवढी मोठी ग्रामपंचायत वगैरे सरकडे ग्रामपंचायत म्हणजे फार मोठी ग्रामपंचायत आहे आणि त्याचा कोटा असल्यामुळं 3 आणि 4 विहिरी जर आमच्या गावाला मिळत असेल आणि आमच्याकडून ते काम होत नसेल तर गावात आमच्या प्रकारे शेतकऱ्यांचा एक प्रकारे रोष आमच्यावर यायला
आणि आम्ही इथे येऊन जेव्हा आमचा जो खर्च होतो रोज येणं जाणं आणि एखाद्या विनंत्या करणं, तर हे कोणालाही न परवडण्यासारखं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांनी याच्याकडं काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि त्या अधिकाऱ्यांना सूचना करून आमचे काम मार्गी लावं. आमची महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना.